ये माई ये. संसाराचा गाडा खेचणं हे नेहमीच कर्म आहेच, पण या कहाणीच्या निमित्ताने का होईना तुला एक घटकाभर विश्रांती तरी प्राप्त होतीये. पण खरं सांगू का माई की या संसाराचा गाडा तू अतिशय व्यवस्थित आणि चोखपणे ओढतीये. कारण संसाराच्या रथाची दोन चाकं आहेत, एक तुझा धनी आणि दुसरी म्हणजे तू आहे. आजची कहाणी देखील आपली अशाच एका व्रताशी निगडीत आहे, जे सौभाग्याशी निगडीत आहे. आणि त्या व्रताचं नाव आहे भानू सप्तमीचं व्रत. चला तर मग. एका नगरीत एक राजा होता. काय घडलं या नगरीमध्ये? मोती शोधाच्या खेळात मीच सगळ्यात जास्त मोती शोधते की नाही. हे तर अंमळ अशक्य आहे. कारण जोवर या खेळात इंदुमती आहे ना, तोवर दुसरं कोणी जिंकूच शकत नाही असं मला तरी वाटतं. असं मग आज बघच कशी हरवते तिला. कोणाला हरवण्याच्या गोष्टी सुरू आहेत? इंदुमती, अगं मी तर तुझ्या पुढे केव्हाच हार मानली, पण हिलाच असं वाटतंय की मोती शोधण्याच्या खेळात तुला हरवणं खूप सोपं आहे. असं बघूच मग. तिलात कशी सापडतात मोती कोणास ठाऊक. हे बघ, तू वेळ दौडू नकोस, नाहीतर नदी पात्रातले सगळे दगडगोटे घेऊन जायची वेळ येईल. अगं सापडले की सगळे मोती. अजून काय शोधतीये? हिरा. हिरा? मोती टाकले तर मोती सापडणार ना. वेळ बीड लागले का काय हिला? बरं बरं, आम्ही होतो पुढे. तुला तुझा हिरा सापडला ना की तू ये, आम्ही चाललो. अगं थांबा माझ्यासाठी. अगं थांबा तरी. ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय.
शिवाय. वाऱ्याने इकडून तिकडे हलणारे पान देखील या इंदुमतीच्या नजरेतून सुटत नाही. आणि इतका वेळ माझा पाठलाग करणारा तुझ्यासारख्यावर माझे ध्यान जाणार नाही असे वाटले तरी कसे तुला? कोण आहेस तू सांग, नाहीतर तुझ्या पिळदार देहावर एक शीर देखील होते याचे स्मरण देखील राहणार नाही तुला. सौंदर्य इतकं जीव घेणं असू शकतं? इतकं की या शरीरातील प्राण जाण्यासाठी इतर कुठल्याही शस्त्राची आवश्यकताच नसावी. पण दुसऱ्या क्षणी वाटतं हे तर आसमानी निरागस सौंदर्य. नदीच्या खळाळत्या पाण्यासारखं शीतल, सूर्याच्या पहिल्या किरणासारखं तेजस्वी, नुकत्याच उमललेल्या फुलासारखं मोहक, अभिषेकाप्रमाणे सात्विक आणि धूपाने आसमंत बहरून जावं तसं मन भरून टाकणार. साक्षात भगवंत देखील तुला पाहून काही क्षण स्तब्ध झाला असेल, जिचा आस्वाद घेऊन काठोकाठ प्रसन्न वाटावं अशी देवासाठी आळवलेली पहाटेची ओवी आहेस तू. तुला पाहणं गुन्हा असेल तर तो वारंवार करण्याचं धाडस करीन मी. तू सांगशील ती शिक्षा मला मान्य आहे. तुझा अपराधी तुझ्या समोर उभा आहे. इंदुमती, महाराज समर, सेनापती वीरभद्रचा मानाचा मुजरा आपण स्वीकार करावा. आपल्या सैनिकांची नकळत चुकामुक झाली त्याबद्दल क्षमस्व. महाराजांसोबत कोण होतं? त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे हे विसरलात का? तोंड शिवल्यासारखी बंद नकोय. उत्तर द्या. सेनापतीजी, आम्ही सगळे सोबतच होतो. असं? मग महाराज आपल्या सोबत असताना गायब झाले हे समजले कसे नाही? आम्ही सगळे एकत्र जात असताना नकळत महाराजांनी नदीच्या प्रवाहात उडी घेतली आणि त्यानंतर ते दिसेनासेच झाले. कसे दिसतील? प्रवाहासोबत कितीही वेळ श्वास रोखून ठेवण्यात निपुण आहेत महाराज. हे विसरलात का? असं असताना नदीच्या तळाशी का नाही गेलात? वीरभद्र, ऐकून घे. नाही महाराज, हा चेष्टेचा किंवा थट्टेचा विषय नाही. परमेश्वर न करो, परंतु आपल्याला जर काही झाले असते तर कुठल्या तोंडाने आम्ही वापरलो असतो? झालंही तसंच. कोणाचे दुस्साहस? थांबा वीरभद्र, प्रत्येक गोष्टीला शस्त्र हेच उत्तर नसतं. काही गोष्टी तलवारीने नाही जिंकता येत. मी समजलो नाही महाराज. सेनापती म्हणून उभे आहात म्हणून आता सांगता येत नाही. एक मित्र म्हणून भेटा, मग सांगतो. स्वर्गातल्या अप्सरा देखील फिक्या पडतील एवढी सुंदर आहे ती, आणि आवाज स्वर्गीय. एक वार ऐकाल तर काळजाचे पाणी पाणी कधी झाले हे कळणार देखील नाही तुम्हाला. तेच काळजाचं पाणी पाणी कसं होतं ते पाहायला आलो आहोत आम्ही.
सर्वांचं ह्या इंदुमतीच्या महालात स्वागत आहे. अहो सरदार कुमार आलेत, त्यांना सतिष्ठ ठेवणं म्हणजे अपराध आहे. होय होय, हे काय आलीच इंदुमती. अद्भुत, अलौकिक, शब्दाती तुझ्या या सौंदर्याने आणि ह्या कोमल मंजूळ पण तितक्याच धारधार आवाजाने जिंकलंस तू आम्हाला इंदुमती. एका कलाकाराला मनापासून मिळालेली दाद ही अनमोल असते. मनापासून आभार. मी म्हणालो जिंकलंस तू आम्हाला, याचा अर्थ आता तू आमची झालीस. तुझ्या सर्व गरजा पूर्ण करू आम्ही. भाग्यवान आहेस की आता तू आमच्या मालकीची झालीस आणि आम्ही तर तुझी विशेष काळजी घेऊ. कदाचित आपल्या संपत्तीने आपल्या मतीवर ताबा मिळवलेला दिसतो, परंतु मला कोणाच्या छत्रछायेची आवश्यकता नाही आणि माझ्यावर मालकी हक्क दाखवायला मी कोणाची गुलाम नाही. सौंदर्य जितकं मोहक तितकंच त्यासाठी असलेला रुबाब शोभून दिसतो. तुलाही तो शोभून दिसतो आणि म्हणूनच तुझं हे मगरूर उत्तर ऐकून आम्ही सोडून दिले. अगं आमचा हात पाठी असावा म्हणून तुझ्यासारख्या कैक गणिका आमच्या समोर लोळण घालतात. कदाचित तुला आमच्या कर्तृत्वाचा आवाका लक्षात आलेला. कर्तृत्व उगवत्या सूर्याप्रमाणे तेजस्वी असतं. संपूर्ण जगाला न दाखवता ते दिसतं आणि वाढतही जातं, पण तुम्हाला ते सांगावं लागतंय. यातच सारं काही आहे. एक सामान्य गणिका आणि एवढे दुस्साहस. तुझ्या ह्या सौंदर्याच्या अहंकारात तुला हे देखील ज्ञात नाही की तू कोणाचा अपमान केला आहेस. याची शिक्षा तुला नक्की मिळेल. माझा हात सोड. बऱ्या बोलानं ऐकलं असतंस तर बळजबरी करायची आवश्यकता भासलीच नसती. आता होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला तयार राहा. कोण कुठली गणिका? माझ्या सहनशक्तीचा अंत पाहिलायस तू. या इंदुमतीचा हात धरायला वाघाचं काळीज लागतं, पुन्हा श्वानाचं नव्हे.
एक तुच्छ गणिका आणि एवढे धाडस. हा वार तू आमच्या बोटांवर नाही तर आमच्या स्वाभिमानावर केलायस. त्या अहंकाराचा बदला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. लक्षात ठेव इंदुमती, तुझे दिवस मोजायला लाग. दिवस मोजायला लाग. इंदुमती, रडू नकोस. अगं हे काय वागणे आहे तुझे? सरदार उमराव यांच्याबद्दल असा प्रमाद घडत राहिला तुझ्या हातून. त्याला आपण तरी काय करावे? एक गणिका सोडून माझे काहीच अस्तित्व नाही का? मी स्वतः कोणीतरी आहे. मला नाही गरज कोणाच्या आधाराची. आणि ललन, त्या नराधमांनी जे माझ्यासोबत कृत्य केलं त्यात तुला काहीच वावगं वाटलं नाही? हे बघ इंदू, तू एक गणिका आहेस आणि या शापित आयुष्याचे भोग तुला भोगावे लागणारच. तसं असेल तर नको मला हे गणिकेचे आयुष्य. हे माझ्या नशिबी आलेले भोग नक्की बदलतील. देव माझी प्रार्थना नक्की ऐकतील. हे बघ इंदू, स्वप्न बघणे हा गुन्हा नाही ग, पण नको अशी स्वप्न बघू. स्वप्न भंग पावली ना की खूप त्रास होतो बघ. तुझं आणि त्यांचं आयुष्य खूप वेगळं आहे बघ आणि राहणार. पण वेगळं असणं हा तर आशीर्वाद मानावा. माझ्याच नशिबी का हा शाप असावा? यावर एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे माझा विवाह. गणिकेच्या नशिबी लग्न नसतं आणि हेच तुझ्या आयुष्याचं कटू सत्य आहे. आणि इंदू, हवेतच कशाला तुला हे सांसारिक भोग? काय कमतरता आहे तुझ्याकडे? कुठलीही राजकन्या लाजावी एवढे सहस्त्र अलंकार तुझ्या अंगावर असतात आणि रेशमी वस्त्र तुला इनाम म्हणून दिली जातात. परंतु सौभाग्य अलंकार त्याचं काय? इतर कुठल्याही दागिन्यांपेक्षा गुणांनी मोठा आहे सौभाग्य अलंकार. यापुढे मला काहीही नकोय, फक्त माझे सौभाग्य हवे. हे देवा परमेश्वरा, हे दीन दयाळा, हे दयावत्सला, महादेवा तू तरी माझं गाऱ्हाणं ऐक. रडू नकोस इंदुमती, त्या परमेश्वरालाही काहीच आहेच. तो तुझं गाऱ्हाणं नक्की ऐकेल. बरं मला एक सांग, तो सौभाग्य अलंकार घालणारा हवा तरी कसा? आता ते मी तरी कसं सांगू? तुझ्या डोळ्यात तर रूप दिसतंय त्याचं. तो अगदी कुणीही चालेल. अगदी साधा वनचर असेल तरीही चालेल. तो असा उंच असावा, छान पेदार यष्टी, करारी पण प्रेमळ नजर, आचरणात माया, सगळ्यांची काळजी करणारा. म्हणजे एखादा राजा शोधावा लागेल आमच्या इंदूला. सौभाग्य म्हणजे चांगले भाग्य. प्रत्येक स्त्रीच्या जीवनात असलेला तो अनमोल अलंकार म्हटला पाहिजे. पण ते प्रत्येकीला प्राप्त करून घेणं म्हणजे तिच्या जीवनातलं एक महादिव्य म्हटलं पाहिजे. पुढील भागात आपण पाहूया की या सौभाग्य प्राप्तीच्या लढाईत विजय नेमका कोणाचा होतो? उत्तम प्रेमाचा होतो की असूयेचा होतो? मात्र तोपर्यंत उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका.